बरं इथं बघा, जरा आपण पहिला ओव्हरव्ह्यू बघूया आणि परत मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. एन्थाल्पी काय आहे? एन्थाल्पी ऑफ सिस्टम इज अ सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम अँड एनर्जी इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क. पीव्ही वर्क असतं, म्हणजे हे पण एनर्जी आहे आणि हे पण एनर्जी आहे. हे इंटरनल एनर्जी आहे आणि हे प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं एनर्जी आहे. दोघांचं एनर्जी ऍड केलं तर एन्थाल्पी. एन्थाल्पी इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी ओनली. ओके, सो चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच इज ऑल्सो स्टेट फंक्शन. का स्टेट फंक्शन म्हटलं मी तुम्हाला? कारण इंटरनल एनर्जी स्टेट फंक्शन आहे, प्रेशर स्टेट फंक्शन आहे, व्हॉल्यूम पण कसला फंक्शन आहे तर स्टेट फंक्शन आहे. सो चेंज इन एन्थाल्पी डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असते तर H2 मायनस H1. H2 हे फायनल स्टेटची एन्थाल्पी, H1 हे इनिशियल स्टेटची एन्थाल्पी आहे. ठीक आहे, बरं पुढं. सो H1 इज इक्वल्स टू U1 प्लस P1 V1, H2 इज इक्वल्स टू U2 प्लस P2 V2. हे सगळं इक्वेट केलं मी तुम्हाला म्हटलं ऍट कॉन्स्टंट प्रेशर. का कॉन्स्टंट प्रेशर आपण म्हणतो? कारण जी काही प्रोसेस घडतीये ती अंडर ऍटमॉस्फेरिक प्रेशर घडतीये आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय असतो तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट असतो. सो P1 इज इक्वल्स टू P2 इज इक्वल्स टू काय म्हणतो P. सो डेल्टा H इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस काय येणार आहे तर P डेल्टा. If the pressure inside and outside the container is the same, so P external is equals to P, QP is equals to delta U plus P delta V. हे आपण ह्याच्या आधी बघितलेलं आहे. हे तर समजलं का? डेल्टा H is equals to डेल्टा U plus P delta V का आलं तर P1 is equals to P2 is equals to P कन्सिडर केलं. ह्याच्या आधी आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये असं बघितलेलं होतं की हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस काय असते तर P डेल्टा V. सो हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर चेंज इन एन्थाल्पी. ओके, so the change in enthalpy of a system is equal to heat transferred from its at a constant pressure. H and Q are state functions. Now relationship, this is very interesting. हे तर आहे डेरिवेशन डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हा नॉर्मल इक्वेशन झालं. मी तुम्हाला म्हटलं केमिकल रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शन एक तर सॉलिड स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये किंवा गॅशियस स्टेटमध्ये घडते. गॅशियस स्टेटमध्ये घडत असेल तर मी आयडियल गॅस इक्वेशन वापरणार. आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल्स टू काय वापरणार आहे तर एनआरटीचं. So at a constant pressure, delta H and delta U are related as delta H is equals to delta U plus P delta V. For a reaction involving solid or liquid state, change in volume is very small. Solids or liquid do not show volume change, म्हणजे एक्सपांड होत नाही. त्यामुळे डेल्टा V झिरो असतो त्याचा. काय झिरो असतो त्याचा? डेल्टा V काय असतो तर झिरो. V हा डेल्टा V काय असतो तर झिरो. त्या केसमध्ये डेल्टा H is equals to delta U. For a reaction involving gases, पण involving gases, पण डेल्टा V cannot be neglected in that case. चेंज इन व्हॉल्यूम गॅशियस स्टेट मध्ये नेग्लेक्ट करू शकत नाही. सो त्यासाठी डेल्टा H is equals to डेल्टा U plus P डेल्टा V, डेल्टा H PV2 minus V1. आता PV2 आणि PV1 आपण काय म्हटलं V1 आणि V2 ठीक आहे. ह्याला आपण आयडियल गॅस इक्वेशन अप्लाय केला. PV1 is equals to N1RT, PV2 is equals to काय येणार आहे तर N2RT. आणि त्याचे व्हॅल्यूज आपण काय केलं लिहिलं. व्हॅल्यूज काय लिहिलं? डेल्टा H is equals to डेल्टा U plus N2RT मायनस काय येणार आहे तर N1RT. N2RT मायनस काय येणार आहे N1RT. सी डेल्टा N तर लिहिलंय, पण डेल्टा कोणत्या स्टेटमध्ये लिहिलंय? कोणत्या स्टेटमध्ये लिहिलंय? गॅशियस. सो डेल्टा H is equals to डेल्टा U plus काय येणार आहे तर डेल्टा NRT. where डेल्टा N is the difference between the number of moles of product and reactant. बाळांनो, जर रिॲक्टंटचे आणि प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स काय असतील सेम, तर डेल्टा N काय झाला झिरो. आणि त्या केसमध्ये डेल्टा H is equals to काय येणार आहे तर डेल्टा U. हे रिॲक्शन ऑकरिंग इन अ विथ स्टेट गॅशियस. हे बघा, आता ह्यामध्येच वर्क डन इन अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन मध्ये वर्क डन काय असतं? वर्क डन W इज इक्वल्स टू P डेल्टा V असते. हा, सो P एक्सटर्नल म्हणजे P कन्सिडर केलं तर W इज इक्वल्स टू मायनस P डेल्टा V. हे सगळं अप्लाय करायचं N1RT आणि N2 सगळं अप्लाय केल्यावरती सोप्या भाषेत डेल्टा NRT. आता इथली कंडिशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत की जर N2 ग्रेटर दॅन N1 आहे तर डेल्टा N पॉझिटिव्ह असते, पण W तुमचा नेगेटिव्ह असते. सो वर्क इज डन बाय द सिस्टीम. जर N1 मोठा N2 आहे तर डेल्टा N नेगेटिव्ह येते, वर्क डन पॉझिटिव्ह येते आणि वर्क इज डन ऑन द सिस्टीम. आता आणि एक आहे की जर N1 is equals to N2 आहे तर नो वर्क डन, नो PV वर्क डन when number of moles of reactant and number of moles of product are the same. समजतं इथपर्यंत? येस और नो? न्यूमेरिकल लिहायचंय, तो न्यूमेरिकल लिहा पटकन.
क्वेश्चन काय दिलाय बघा, डेल्टा एच फॉर द रिएक्शन, डेल्टा एच फॉर द रिएक्शन दिलाय -84.4 किलो जूल. किलो जूलचं कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, जूल्स मध्ये. ठीक आहे, ही रिएक्शन दिले 2 कार्बन इन द सॉलिड स्टेट प्लस 3H2 इन द गॅशियस गिव्स C2H6. फक्त हा आणि हा गॅशियस स्टेट मध्ये, जो गॅशियस स्टेट मध्ये आहे त्याचेच नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे, जो गॅशियस स्टेट मध्ये नाहीये त्याचे नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करून चालणार नाही, चालायचं नाही, चालायचं चालवून पण घ्यायचं नाही. कॅल्क्युलेट काय म्हटलंय, डेल्टा यू फॉर द रिएक्शन आणि आर दिलेला आहे. बरं ठीक आहे, आता इथं बघा डेल्टा एच इज इक्वल्स टू -84.4 इंटू काय येणार आहे तर 1000, म्हणजे काय येणार आहे तर -84, इथं 4 परत 2 0, हा जूल झाला. जूल मध्येच, कारण आर गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल पर मोल पर केल्विन आहे बाळांनो. मग इथं परत काय येणार आहे, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस काय येणार आहे तर डेल्टा एन आर टी. आता डेल्टा एन जर मला फाइंड करायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट 1 आहे आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट किती आहेत तर 3 गॅसियस स्टेट मध्ये. कार्बन इन द सॉलिड स्टेट आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स मी कन्सिडर करू शकत नाही. एखादा सबस्टन्स जर गॅसियस स्टेट मध्ये आहे तरच त्याचे नंबर ऑफ मोल्स घेणार, मग ते प्रोडक्ट साइडला असू दे किंवा रिएक्टंट साइडला. सो डेल्टा एन इज इक्वल्स टू काय येणार आहे तर N2 - N1. N2 किती आहे 1 मोल आहे आणि N1 किती आहे तर 3 मोल आहे. 1 - 3 काय येणार आहे तर -2. सो डेल्टा एन इज इक्वल्स टू काय येणार आहे तर -2. ठीक आहे, आता आपण इथं व्हॅल्यू पुट करूया. डेल्टा एच मायनस डेल्टा एन आर टी इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेल्टा यू येणार आहे. मग डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे -84,400. परत इथं मायनस डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आहे -2 इंटू 8.314 इंटू 298 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर डेल्टा यू. मायनस मायनस बिकम प्लस, सो -84,400 प्लस 2 इंटू 8.314 इंटू 298 इज इक्वल्स टू डेल्टा यू. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ऍड करा, अँटी लॉग बघा आणि फायनल करा काय आहे. आवरा लवकर, सांग व्हॅल्यू. -84,400 प्लस किती व्हॅल्यू आहे 4960 किती आली सांगा की 495 जून मध्येच की 49 किती येते 4960 का 4900. हाँ मेरे 495 ते सांग लवकर 49 रेहान 494950 लॉग ना आलं इज इक्वल्स टू काय आलं तर डेल्टा यू. पुढची व्हॅल्यू डेल्टा यू इज इक्वल्स टू -79450. सो हा किलो जूल आहे. हा जो काय आन्सर आला तो कशामध्ये आला जूल मध्ये. किलो जूल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर -79.45 किलो जूल. अजूनपर्यंत जर तुम्ही लॉग टेबल आणत नसशिला किंवा लॉग टेबल सॉल्व्ह करत नसशिला तर कसलं आपलं आयुष्य म्हणायचं ते समजेना मला. हा एवढं म्हणजे मोडपणा. घ्या पुढचं क्वेश्चन लिहा. काय नुसतं बम करत बसलेलं असतंय. हा काय चला क्वेश्चन बघा. In a particular reaction 2 kilojoule of heat is released by the system. जर हीट रिलीज होती आहे तर Q हा तुमचा नेगेटिव्ह असणार आहे -2 किलोजूल असणार आहे. And 6 kilojoule of work is done on the system. If 6 kilojoule of work is done on the system, so work done काय येणार आहे तर +6 किलोजूल येणार आहे. कारण सिस्टीम वरती वर्क करते सराउंडिंग आहे. श्रीदीप इथं लक्ष दे. So in a particular reaction 2 kilojoule of heat is released Q minus. Work is done on the system plus. विचारले डेल्टा यू. डेल्टा यू इज इक्वल्स टू काय असते तर Q प्लस काय असते तर W. Q काय आहे -2, W काय आहे तर +6. 6 - 2 काय येणार आहे तर 4 किलोजूल. डेल्टा एच विचारलंय
आता त्यांनी काय म्हटलंय, हीट डेल्टा यू आपल्याकडे किती आली आहे, 4 किलो जूल. डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असते, तर डेल्टा यू प्लस काय असते, तर पी डेल्टा व्ही असते. काय असते, डेल्टा एच इज इक्वल्स टू काय असते, डेल्टा यू प्लस काय असते, तर पी डेल्टा व्ही. काय असते, काय असते, पी डेल्टा व्ही असते. सो डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे, 4 किलो जूल आहे. आणि पी डेल्टा व्ही बाळांनो, पी डेल्टा व्ही म्हणजे वर्क डन, पण इथं वर्क डन काय येणार आहे आपला, नेगेटिव्ह येणार. काय येणार आहे वर्क डन, नेगेटिव्ह. का, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, ऑन द सराउंडिंग नहीं, बाय द सिस्टम हिट एंड वर्क इज डन ऑन द सिस्टम. ऑन द सिस्टम मतलब वहां पे नेगेटिव का क्या हो जाएगा, पॉझिटिव्ह, और पॉझिटिव्ह का क्या हो जाएगा, नेगेटिव्ह. पी डेल्टा व्ही आहे ना, आता फक्त उलट करायचं. इथं काय येणार आहे, 4 मायनस काय येणार आहे, तर 6. सो 4 मायनस 6 काय येणार आहे, तर -2 किलो. दॅट इज डेल्टा एच, दॅट इज डेल्टा एच. समजतंय, यस और नो. हे जे तुमचं वर्क डन आहे ना, कुठे गेलं, हा, हे वर्क डन आहे ना, हे अपोजिट व्हॅल्यू लिहायची जेव्हा तुम्ही फॉर्म्युला मध्ये देताय, डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्हीच्या. पी डेल्टा व्ही आहे तसं वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंगला. इथं उलट आहे, वर्क डन ऑन द सिस्टीम नेगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन्स चेंज होतात. रिएक्शन लिहा ही वाली, सॉरी क्वेश्चन लिहा हा वाला. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ऑक्सिडेशन ऑफ, ए आवरा पटकन, देऊया की ब्रेक, कशाला ते, काय नाही, लवकर सोडते मी तुम्हाला, 15 मिनिट ब्रेक नाही देणार. 11:15. Calculate the work done in oxidation of 4 mole of SO2 at 25 degrees Celsius if reaction is this and R is 8.314 joule per Kelvin per mole. State whether work is done on the system or by the system. काय फाइंड करायचं आहे, वर्क डन कोणी केलंय, ऑन द सिस्टीम का बाय द सिस्टीम. सगळ्यात पहिला रिएक्शन लिहूया. 2SO2 in the gaseous state plus O2 in the gaseous state gives 2SO3 in the gaseous state. आता जर मला 4 मोल्स पाहिजेत SO2 चे, तर मला ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे, तर 2, कारण 2 2 जा 4 येणार. म्हणजे इथं काय येणार आहे, 4SO2 in the gaseous state plus 2O2 in the gaseous state gives 4SO3 in the gaseous state. इधर डेल्टा एन इज इक्वल्स टू काय येणार आहे, तर N2 मायनस N1. N2 4 आहे, N1 4 प्लस 2 6. 4 मायनस 6 किती येणार आहे, तर -2 मोल्स येणार आहेत. वर्क डन W इज इक्वल्स टू काय असते, मायनस डेल्टा NRT. वर्क डन इज इक्वल्स टू मायनस डेल्टा NRT. सो मायनस ऑफ -2 इंटू आर ची व्हॅल्यू 8.314 इंटू काय येणार आहे, तर 298 केल्विन. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन. बाळांनो, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे 25 प्लस 273 म्हणजे 298 केल्विन. सो मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. सो प्लस 2 इंटू 8.314 इंटू 298 किती येते बघा व्हॅल्यू. आणि वर्क डन पॉझिटिव्ह येते बाळांनो. जर वर्क डन पॉझिटिव्ह आहे, तर वर्क डन ऑन द सिस्टीम, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. व्हॅल्यू बघा काय येत आहे ना, थँक्यू, तेवढं कन्वर्जन तरी सांगितलं. तुम्ही वर्स्ट पोझिशनला आहे आता, खरोखर सांगतो. 4.950 किलो जूल. वर्क डन पॉझिटिव्ह आहे, तर वर्क डन बाय द, यश करतोयस ना, काय का डिझायनिंग चालू आहे,
नाही ना नक्की? हा, झालं लिहून? हे लिहून झालं का? ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघूया. बरं इथे बघा. See, next one we are going to discuss is enthalpy of physical transformation. This is totally a theoretical point. This is totally a theoretical point and we are going to discuss according to that. बरं इथं बघा रे, एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन हा टोटली थेरॉटिकल पॉइंट आहे. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फिजिकल स्टेट मध्ये चेंज होणं किंवा इलेक्ट्रॉन लॉस होणं किंवा गेन होणं, त्यावेळी जी काही हीट इव्हॉल्व ऍब्झॉर्ब होते त्याला एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. ह्या एन्थाल्पी ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन वरच आपल्याला क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी मिळत असते. कसली एन्थाल्पी मिळत असते? Crystal lattice enthalpy is sum of all form of energy which is related for the formation of 1 mole of ionic solid. किंवा 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिडला सेपरेट करण्यासाठी लागणारी एनर्जी, याला आपण काय म्हणतो तर क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पी. तुम्ही कसं डिफाइन करताय क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पीला डिपेंडिंग अपॉन दॅट ती पॉझिटिव्ह मध्ये किंवा कशामध्ये येऊ शकते तर नेगेटिव्ह मध्ये. जर तुम्ही क्रिस्टल लॅटाइस एन्थाल्पीला यश असं डिफाइन केला, crystal lattice enthalpy is defined as the amount of energy required to separate 1 mole of ionic solid. सेपरेट करताय तुम्ही 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड्सला त्याच्या कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये टोटली, तर इट इज पॉझिटिव्ह. किंवा 1 मोल ऑफ आयोनिक सॉलिड फॉर्म होण्यासाठी रिलीज होणारी एनर्जी नेगेटिव्ह. हाऊ यू डिफाइन इट, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. अँड in chemical bonding you will see a definition with respect to we are going to separate it. In certain textbook they have said की 1 mole of ionic solid form होण्यासाठी रिलीज होणारी एनर्जी म्हणजे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. समजतंय? येस ऑर नो? पण हे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीच्या आधी हे सगळे फॉर्म्स ऑफ एन्थाल्पीज आहेत. व्हॉट इज एन्थाल्पी? एन्थाल्पी इज द हीट कंटेंट ऑफ द सिस्टम. व्हॉट इज एन्थाल्पी? हीट कंटेंट ऑफ द सिस्टम. आता एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन जर बघितला तर एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन साठी बाळांनो हे बघा, एखादा सबस्टन्स कोणत्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड. तर तो सॉलिड टू कुठे जाणार आहे? लिक्विड. लिक्विड टू कुठे जाणार आहे? गॅस. हा एक ट्रान्सफॉर्मेशन असतो. किंवा गॅस टू कुठे जातो? लिक्विड. आणि लिक्विड टू कुठे जातो तर सॉलिड. किंवा असं पण ट्रान्सफॉर्मेशन होते, सॉलिड टू गॅस आणि गॅस टू काय होते तर सॉलिड. सो फेज ट्रान्झिशन जेव्हा बघतोय तेव्हा सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, किंवा गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, किंवा सॉलिड टू गॅस किंवा गॅस टू सॉलिड, हे कॉन्सेप्ट आहे. बरं ठीक आहे. सो इथं काय येणार आहे? एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. इन फेज ट्रान्झिशन वन फेज ऑफ सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू अनदर ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन. सगळ्यात पहिला कोणता आहे तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन, डेल्टा एच फ्युजन. काय आहे? डेल्टा एच फ्युजन. फ्युजन म्हणजे सॉलिड कशामध्ये कन्वर्ट होतोय? लिक्विड. मला एक सांगा की सॉलिड जर लिक्विड मध्ये कन्वर्ट होतोय तर हीट ऍब्झॉर्ब करणार आहे ना? काय ऍब्झॉर्ब करणार आहे? हीट ऍब्झॉर्ब करणार आहे. सो एन्थाल्पी चेंज अकम्पनिंग व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड गेट्स कन्वर्टेड इनटू लिक्विड, पण त्यावेळी टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट होतं. काय कॉन्स्टंट होतं? म्हणजे मेल्टिंग पॉइंट अचीव्ह झालं. काय अचीव्ह झालं? त्याच्या पुढे फ्युजन म्हणजे तो सॉलिड टू कशामध्ये कन्वर्ट होतोय तर लिक्विड. आणि एन्थाल्पी ऑफ फ्युजन पॉझिटिव्ह असतं आणि टेम्परेचर वरती डिपेंड असतं. कॉन्स्टंट टेम्परेचरला टेम्परेचर चेंज झाला, कॉन्स्टंट टेम्परेचर चेंज झालं तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन पण काय होत असते तर चेंज होत असते. ओके, सो एन्थाल्पी ऑफ फ्युजन, द एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड is converted into liquid without change in temperature, म्हणजे at constant temperature and constant pressure is called as enthalpy of fusion. तुमचा H2O सॉलिड मध्ये H2O लिक्विड मध्ये कन्वर्ट होण्यासाठी एन्थाल्पी ऑफ फ्युजन किती आहे तर 6.01 किलो जूल पर मोल at 0 डिग्री सेल्सिअस. ऍट व्हॉट डिग्री सेल्सिअस? 0. टेम्परेचर जर चेंज झाला बाळांनो, इथं नाही दिलं त्यांनी, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर झाला ना तर हे एन्थाल्पी ऑफ फ्युजन काय होणार आहे तर चेंज. 0 डिग्री सेल्सिअसला एन्थाल्पी ऑफ फ्युजन 6.01 किलो जूल पर मोल आहे. कॉन्स्टंट टेम्परेचर चेंज झाला, एन्थाल्पी ऑफ फ्युजन पण काय होणार आहे तर चेंज होणार आहे.
ठीक है. So when 1 mole of a solid ice melts at 0 degree Celsius and 1 atmosphere, changes in the enthalpy 6.0. आता ह्याचं उलट काय? फ्युजनचं उलट काय असतंय? फ्युजनचं उलट काय असतंय? सॉलिड टू लिक्विडचं उलट काय असतंय? येस, सॉलिड टू लिक्विडचं उलट काय असतंय? लिक्विड टू सॉलिड. मग जसं एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे तसं एन्थाल्पी ऑफ काय असते तर फ्रीजिंग. जसं एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे तसं एन्थाल्पी ऑफ काय आहे? फ्रीजिंग. मग एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग मध्ये काय असते तर एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ लिक्विड is converted into solid. चेंज समजते का डेफिनेशन मध्ये? लिक्विडच्या जागी सॉलिड आणि सॉलिडच्या जागी लिक्विड. कारण फ्युजनच्या जागी काय होत आहे तर फ्रीजिंग. फ्युजनच्या जागी काय होत आहे? फ्युजनच्या जागी काय होत आहे? फ्युजनच्या जागी काय होत आहे? फ्रीजिंग. Okay, so the enthalpy change that occurs when 1 mole of liquid is converted into solid without change, means at constant temperature and pressure. बाळांनो, ही प्रोसेस सेम. इथं H2O लिक्विड आहे. हा H2O लिक्विड कशामध्ये कन्वर्ट होतोय? H2O सॉलिड. त्यावेळी तो हीट रिलीज करणार आहे. तेवढीच हीट रिलीज करणार. डेल्टा एच फ्रीजिंग काय असणार आहे? फ्युजनचं उलट -6.01 किलोजूल पर मोल. समजतंय? फ्रीजिंगला हीट इव्हॉल्व होणार, फ्युजनला हीट ऍब्झॉर्ब. कॉमन सेन्स ठेवा. सॉलिड टू लिक्विड हीट वाढणार, लिक्विड टू सॉलिड हीट कमी होणार. सो नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तीच राहणार व्हॅल्यू. टेम्परेचर सेम, प्रेशर सेम. टेम्परेचर चेंज नाही व्हायला पाहिजे आणि प्रेशर पण चेंज. कॉन्स्टंट टेम्परेचर आणि कॉन्स्टंट प्रेशर चेंज नाही व्हायला पाहिजे. हे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आणि काय झालं तर एन्थाल्पी ऑफ काय झालं तर फ्रीजिंग. नेक्स्ट आहे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. बाळा, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन मध्ये सगळी डेफिनेशन सेम. द एन्थाल्पी चेंज अकम्पनिंग it is the enthalpy change accompanying the vaporization of 1 mole of liquid into what? Gas. 1 mole of liquid into 1 mole of liquid into gas without changing temperature and pressure, म्हणजे at constant temperature and pressure. The enthalpy change accompanying when 1 mole of liquid is converted into gaseous state at constant temperature and pressure is called as enthalpy of vaporization. Enthalpy of vaporization पॉझिटिव्ह असणार आहे. काय असणार आहे enthalpy of vaporization? पॉझिटिव्ह. आता H2O लिक्विड टू H2O सॉलिड, H2O लिक्विड टू H2O गॅस दिले काय 40 किलोजूल्स. हे बघा, हे 100 डिग्री सेल्सिअसला ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. कमी टेम्परेचर केला, हे बघा जास्त लागणार. हे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. जेव्हा तुम्ही टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस कॉन्स्टंट ठेवला त्यावेळी एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन वेगळा आहे. जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस ठेवला त्यावेळी एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन काय आहे तर वेगळं आहे. आता एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनचं उलट काय असते तर एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनचं उलट काय असतंय? एन्थाल्पी ऑफ काय असतंय? कंडेन्सेशन. एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन इट इज द एन्थाल्पी चेंज अकम्पनिंग the vaporization नाही, the condensation of 1 mole of gas into काय येणार आहे तर लिक्विड. 1 mole of gas into काय येणार आहे तर लिक्विड. बरं बाळांनो, जी H2O लिक्विड टू गॅस +40 होती ती डेल्टा एच कंडेन्सेशनला काय होणार आहे? डेल्टा एच कंडेन्सेशनला -40 किलोजूल पर मोल होणार आहे. काय होणार आहे? -40 किलोजूल काय येणार आहे पर मोल. परत डेल्टा एच कंडेन्सेशनला -44 किलोजूल काय येणार आहे तर पर मोल येणार आहे. समझ में आ रहा है? वेपरायझेशनचं उलट कंडेन्सेशन. वेपरायझेशनचं उलट कंडेन्सेशन. वेपरायझेशन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते, कंडेन्सेशनला हीट काय असते तर इव्हॉल्व होत असते. बाळांनो, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणून एक असते. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन जी प्रोसेस असते त्या सब्लिमेशन प्रोसेस मध्ये काय होत असते की तुमचा जो सॉलिड आहे तो डायरेक्ट कोणत्या स्टेट मध्ये कन्वर्ट होतोय? गॅस. पण असं कधीच विचार करू नका की सॉलिड डायरेक्ट गॅस मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे तो लिक्विड मध्ये जातच नाही. तो लिक्विड मध्ये जातो, पण तो सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस, सॉलिड टू लिक्विड मध्ये जाणे आणि लिक्विड टू गॅस मध्ये जाणे ही प्रोसेस इतकी फास्ट असते की तुम्हाला लिक्विड स्टेट फॉर्म झालेली दिसतच. सो दॅट्स वाय युअर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन जो असतो ना, तो एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन हा कायम
एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ काय असते तर वेपरायझेशन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ काय असते, एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ काय असते. Always keep in mind your enthalpy of sublimation is always enthalpy of fusion plus enthalpy of vaporization. No doubt तुम्हाला कॅम्फर डायरेक्टली वेपराइज्ड गॅशियस स्टेट मध्ये गेला, कॅम्फर म्हणजे कापूर गॅशियस स्टेट मध्ये गेला, आपल्याला दिसतंय ना तो डायरेक्ट गॅशियस स्टेट मध्ये गेला, पण तो सॉलिड टू लिक्विड गेला आणि लिक्विड टू गॅस, पण सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस ही स्पीड इतकी जास्त होती की तुम्हाला फक्त सॉलिड टू गॅस दिसते, तुम्हाला फक्त, म्हणजे तुम्हाला असं नाही की सॉलिड टू लिक्विड नाही आहे, हा त्याचा एन्थाल्पी ऑफ फ्युजन पण आहे, त्याचा एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. समझ में आ रहा है, येस और नो. आता डिपॉझिशन पण म्हणतात ह्याचं उलट, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, सब्लिमेशनचं उलट डिपॉझिशन ही म्हणतात की गॅस डायरेक्ट कशामध्ये कन्वर्ट झाला, सॉलिड मध्ये, किंवा अब्लिमेशन ही म्हणतो. काय म्हणतो, अब्लिमेशन. सब्लिमेशनचं उलट काय म्हणतो, अब्लिमेशन, ज्यामध्ये गॅस कशामध्ये कन्वर्ट होते तुमची, सॉलिड मध्ये. फक्त काय चेंज होणार आहे, तुमची जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे, जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती फक्त काय होणार आहे, निगेटिव्ह. जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती फक्त काय होणार आहे, निगेटिव्ह. समजतंय का. So enthalpy of sublimation, it is the enthalpy change for the conversion of 1 mole of solid directly into which state, vapor, at constant temperature and pressure. So H2O जर solid state मध्ये तर तो H2O liquid state मध्ये झाला, त्यावेळी delta H sublimation 51.08 किलोजूल आहे ना बाळांनो, ते 51.08 किलोजूल कसा आला बघा. सॉलिड टू लिक्विड फ्युजन 6.01 आणि लिक्विड टू गॅस वेपरायझेशन 45.05, ह्या दोघांचं ऍडिशन. मी तुम्हाला काय म्हटलं, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज ऑलवेज अ सम ऑफ एन्थाल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपराइजेशन. स्पीड इज वेरी फास्ट, दैट्स व्हाई वी डोंट अंडरस्टैंड कि हम लोग को लिक्विड स्टेट भी यहाँ पे मिला था. समजता इथं पण आहे, ठीक. आता इथं बघा, हे एक प्रोसेस दिलंय की त्यांनी सॉलिड आहे, सॉलिड कशामध्ये कन्वर्ट केला तर लिक्विड, लिक्विड आहे, लिक्विड कशामध्ये कन्वर्ट केला, गॅस. तुम्ही म्हणणार मॅम असं वरतीच का दिलंय, बिकॉज हीट वाढत गेली बाळांनो, एनर्जी वाढत जाते. सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस अचीव करण्यासाठी एनर्जी वाढत जाते. हे बघा, वाफ घेतला आणि उकळतं पाणी घेतला तर कोणाचा भपका जास्त असतो, वाफेचा, कारण वाफ मध्ये हीट कंटेंट काय असते तर जास्त असते. वाफ मध्ये हीट कंटेंट काय असते, जास्त. समझ में आ रहा है, येस और नो, ठीक आहे. हे झालं एन्थाल्पी ऍट फेज ट्रान्झिशन लेवल. कोणत्या ट्रान्झिशन लेवलला झाला हा, फेज ट्रान्झिशन. आता नेक्स्ट एन्थाल्पी फॉर ॲटॉमिक और मॉलिक्युलर लेवल. पिरियॉडिक टेबल डिस्कस केला आपण, पिरियॉडिक टेबल 11वीला पिरियॉडिक टेबल झाले काय, 11वीला पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल मध्ये एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असं काय ऐकलंय का तुम्ही. आयोनायझेशन म्हणजे काय माहित आहे का, हे बघा मी आता तुम्हाला थोडे पॉइंट सांगते, इकडे लक्ष द्या. हा सोडियम बघा सगळ्यात पहिला कोणत्या स्टेट मध्ये आहे, सोडियम कोणत्या स्टेट मध्ये आहे, गॅशियस. कोणताही सबस्टन्स जर त्यांना इलेक्ट्रॉन लॉस करायचा आहे किंवा त्यांना इलेक्ट्रॉन गेन करायचा आहे तर पहिला त्याला गॅशियस स्टेट मध्ये आणायला पाहिजे, पहिला त्याच्या कशात मध्ये आणायला पाहिजे, त्याच्या पुढे जी काही डेफिनेशन आहे ती. सो द एन्थाल्पी चेंज accompanying when an electron is removed from the outermost shell of 1 mole of isolated gaseous atom. 1 मोल ऑफ आयसोलेटेड गॅशियस ऍटमच्या बाहेरच्या शेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. काय असते, आणि ती कायम पॉझिटिव्ह असते. आणि तुम्ही पहिला इलेक्ट्रॉन जेव्हा रिमूव्ह केला आणि जर त्या सेम सबशेल मधून तुम्ही सेम शेल मधून दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला गेला तर त्याची एन्थाल्पी वाढत जाते, कारण पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो आणि निगेटिव्ह चार्ज काय होतो, कमी. पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, न्यूक्लियस वाढवतो, म्हणजे न्यूक्लियस फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहिलेल्या इलेक्ट्रॉन्सवर वाढवत जातो. जसं तसं तुम्ही इलेक्ट्रॉन्स काढत जाताय तसं तसं न्यूक्लियस राहिलेल्या इलेक्ट्रॉन्सला टाइटली बाउंड करत जातं, कारण पॉझिटिव्ह चार्ज जास्त, निगेटिव्ह चार्ज काय झाला, कमी. सो पहिला आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा दुसरी आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त, दुसऱ्यापेक्षा तिसरी जास्त. आणि एकदा सांगते, व्हॉट इज एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन किंवा आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल. The ionization enthalpy is defined as the amount of energy required to remove an electron from an isolated gaseous atom. कुठून रिमूव्ह करतो, आयसोलेटेड गॅशियस ऍटम. कुठून रिमूव्ह करतो,
आयसोलेटेड गॅशियस ऍटम, त्याला आपण काय म्हणतो तर एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म, कॅटायन फॉर्म होतं. ह्याचं उलट, द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड, द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज्ड व्हेन एन इलेक्ट्रॉन इज ऍडेड. इथं तुम्ही रिमूव्ह करत नाही इलेक्ट्रॉन, इथं तुम्ही इलेक्ट्रॉन काय करताय, ऍड करताय इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एन आयसोलेटेड गॅशियस ऍटम, ऑफ एन isolated gaseous atom. It is called as electron gain enthalpy. आयोनायझेशन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी उलट आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी ऍब्झॉर्ब होते आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी रिलीज होते. काय होतं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी? What is electron gain enthalpy? The amount of energy released when an electron is added to the outermost shell of isolated gaseous atom. 1 mole of isolated gaseous atom आहे. 1 mole of isolated gaseous atom आहे म्हणजे 1 mole of इलेक्ट्रॉनच ऍड करावे लागणार. दर ऍटमला एक इलेक्ट्रॉन, असं 1 mole ला 1 mole of electron. So enthalpy of ionization, it is the enthalpy change accompanying the removal of an electron from 1 mole of gaseous atom. For example, sodium in the gaseous state gives Na plus gaseous plus electron, delta H ionization plus Nr. The equation signifies when 1 mole of a gas phase atom, काय म्हटलं? Gas phase atom sodium is ionized to gas phase Na plus ion, the enthalpy change is 494 kilojoule. Next, electron gain enthalpy, ulta. The electron gain enthalpy on the other hand gives the enthalpy change when 1 mole of gas phase atom of an element accepts electron. काय करतो इलेक्ट्रॉन? पण गॅस फेज मध्येच असायला पाहिजे. पण कसल्या फेज मध्ये असायला पाहिजे? गॅस फेज. पण कसल्या फेज मध्ये असायला पाहिजे? गॅस फेज. ओके, सो क्लोरीन आहे तो एक इलेक्ट्रॉन गेन करतो Cl मायनस इन द गॅशियस स्टेट. डेल्टा एच ची काय येणार आहे तर -349 किलोजूल पर मोल. नेक्स्ट, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे तुमचा मॉलिक्यूल आहे, डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. कसला मॉलिक्यूल आहे? डायटॉमिक मॉलिक्यूल. ह्या डायटॉमिक मॉलिक्यूलला मला ऍटम्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ऍटम्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे मला हा बॉन्ड काय करावा लागणार आहे तर ब्रेक करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे? ब्रेक. सो काय आहे? द एन्थाल्पी चेंज अकम्पनिंग द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅशियस सबस्टन्स इनटू ऍटम इज कॉल्ड एज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. सो Cl2 काय येणार आहे तर Cl डेल्टा H ॲटोमायझेशन 242 किलोजूल. हे बघा हा CH4 आहे. ह्या CH4 ला इथं C, इथं H आहे, इथं H आहे, इथं H आहे, इथं H आहे. बाळांनो जरा इथे लक्ष द्या प्लीज इथं लक्ष द्या. काय असतंय की हा CH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी वेगळी लागते. हा CH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी वेगळी लागते. हा CH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी वेगळी लागते आणि ही CH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी, दर CH बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी वेगवेगळी लागत असते. ते वेगवेगळ्या एनर्जीचं ऍडिशन सगळं आपल्याला दिलंय हे जे काय आहे ते. तसं बघितलं तर आपण बॉन्ड एन्थाल्पी बघणार आहे पुढे. काय बघणार आहे? बॉन्ड एन्थाल्पी. त्यावेळी आपण दर CH ची वेगवेगळी एन्थाल्पी कन्सिडर करत नाही. दर CH ची एन्थाल्पीज घेतो, ऍड करतो आणि त्याचा ऍव्हरेज काढतो. आणि काय करतो त्याचा? म्हणजे ह्याला किती लागली? ह्याला 200 लागली, ह्याला 250 लागली, ह्याला 240 लागली, ह्याला 260 लागली. तर मी ह्या सगळ्यांचं ऍड करणार आणि त्याला डिवाइड बाय काय करणार आहे? 4 आणि सिंगल CH ची एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पी असं फाइंड करणार. नॉर्मली आता जी दिली आहे कार्बन आणि 4 हायड्रोजनची, हे दर ह्याची वेगवेगळी, म्हणजे ह्या एका CH ची वेगळी एन्थाल्पी, दुसऱ्या CH ची वेगळी, तिसऱ्या CH ची वेगळी, चौथ्या CH ची वेगळी आणि ते वेगळे होऊन एक कार्बन इन द गॅशियस स्टेट आणि 4 हायड्रोजन इन द गॅशियस स्टेट एवढं सगळं फॉर्म होण्यासाठी एवढी एन्थाल्पी लागली. कायम पॉझिटिव्ह असते. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन कायम पॉझिटिव्ह असते. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन कायम पॉझिटिव्ह असते. एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन कायम पॉझिटिव्ह असते. आणि अजून एक डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. कसला मॉलिक्यूल आहे? तर डायटॉमिक मॉलिक्यूलला एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज इक्वल्स टू काय असते तर बॉन्ड एन्थाल्पी. फक्त डायटॉमिक मॉलिक्यूलसाठी, म्हणजे 2च ऍटम्स आहेत एका मॉलिक्यूलमध्ये. तर त्या केसमध्ये एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी आहे. पण जर एकाच टाइप ऑफ बॉन्ड त्या मॉलिक्यूल मध्ये आहे तर त्या OH, H2O आहे. आता अजून एक एक्झाम्पल सांगते. हा H2O आहे, OH. ह्या यामध्ये OH किती बॉन्ड आहेत? 2.
ह्या OH ला ब्रेक करण्यासाठी एनर्जी वेगळी लागणार आहे आणि ह्या OH ला ब्रेक करण्यासाठी वेगळी काय एनर्जी लागणार आहे, ती एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन वेगवेगळी, दोघांचं ऍड करून जे असेल ती एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळाला. पण बॉन्ड एन्थाल्पी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी मी ह्याची एन्थाल्पी जी काही मिळाली ती ऍड करणार. किती OH बॉन्ड आहेत? 2. त्याला डिवाइड बाय 2 करणार. त्याला डिवाइड बाय काय करणार? त्याला डिवाइड बाय काय करणार? 2. समझ में आ रहा है? यस और नो? OH बॉन्ड 2 है ना? हाँ, इस ठीक है. एन्थाल्पी ऑफ सोल्यूशन. नाउ व्हाट डज दिस मीन्स एन्थाल्पी ऑफ सोल्यूशन? एन्थाल्पी ऑफ सोल्यूशन बाळांनो जर सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. यशवेकडे बघा. एन्थाल्पी ऑफ सोल्यूशन जी असते ती क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ सॉल्वेशन असते. क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ काय असते? सॉल्वेशन. एन्थाल्पी ऑफ सॉल्वेशन म्हणजे काय? एखादा सोल्यूट आहे, NaCl सोल्यूट आहे. मी जरा जे सांगते ते जरा इमॅजिन केला तर बेटर होईल. NaCl सॉलिड स्टेट मध्ये, त्याला तुम्ही वॉटर मध्ये ऍड केला, तो सॉल्ट आहे, तो डिसोशिएट झाला Na+ आणि Cl- मध्ये. Na+ कॅटायन जो आहे त्याला सराउंड करणार वॉटर मॉलिक्युल्स. कोण सराउंड करणार? मग Na+ आहे तर त्याला बॉन्ड काय करणार आहे? OH. कोण बॉन्ड करणार आहे? OH. जरा इथं बघा प्लीज, मी जे सांगते ते प्लीज जरा बघितला, जर समजला तर इझी जाईल तुम्हाला. देर आर सर्टन इमॅजिनेशन्स व्हॉट वी नीड टू डू ओव्हर हिअर. हा Na+ आहे, वॉटर मध्ये हा Na+ आहे. ह्या Na+ ला कोण सराउंड करणार आहे? वॉटर. कसा सराउंड करणार वॉटर? तर वॉटरचा ऑक्सिजन बॉन्ड करणार. आणि बाळांनो एका Na+ ला 6 वॉटर मॉलिक्युल बाउंड इंटरॅक्ट करतात. मग हा Na+ आहे म्हणून हा O निगेटिव्ह असतो ना, मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा जो इंटरॅक्शन हे ह्याला सॉल्वेशन इफेक्ट म्हणतात. जेव्हा एखाद्या सोल्यूट पार्टिकलला सॉल्व्हंट पार्टिकल काय करतं? सराउंड करतो, त्याला सॉल्वेशन म्हणतो. आणि सॉल्वेशनच्या वेळी जी काही एनर्जी रिलीज झाली किंवा जी काही एनर्जी ऍब्झॉर्ब झाली त्याला एन्थाल्पी ऑफ सॉल्वेशन म्हणतो. मग हे घडताना एका मोलसाठी NaCl तुम्ही 1 मोल ऍड केला. आता क्लोरीनचा पण असाच भाग असतो की क्लोरीन काय असतं? Cl- आहे. Cl- ला वॉटरच कोण दुसरं येऊन करणारच नाही, वॉटरच करणार आहे, होय की नाही? हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे म्हणून क्लोरीन Cl- बरोबर इंटरॅक्ट करताना कोण इंटरॅक्ट करणार आहे? हायड्रोजन. मग इथं काय येणार आहे? तर प्लस, इथं काय येणार आहे? 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 प्लस. तुला टाइम पाहिजे का श्रीदीप? त्याला टाइम सांग रे बाबा एखाद्याची वेळ. Cl- आयनला मी काय म्हणते बघा, Cl- आयनला कोण सराउंड करताय? वॉटर मॉलिक्युल्स. पण हायड्रोजन सराउंड करणार त्याला. कोण सराउंड करणार त्याला? पण कोण सराउंड करणार आहे त्याला? हायड्रोजन. ह्याला सॉल्वेशन म्हणतात. व्हॉट इज सॉल्वेशन? सॉल्वेशन इज द प्रोसेस वेअर सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्ट्स. हाऊ सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्ट? सोल्यूट कमी प्रमाणात असतो, सॉल्व्हेंट जास्त प्रमाणात असतो. सो एका सोल्यूट पार्टिकलला जेव्हा सॉल्व्हेंट पार्टिकल सराउंड करतात, एका सोल्यूट पार्टिकलला सॉल्व्हेंट पार्टिकल सराउंड करतात, मग ह्यामध्ये दोघांमध्ये कोणाचं इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असते? हे थोडं केमिकल बॉन्डिंग मध्ये झालंय तरी पण सांगते मी तुम्हाला. कॅटायनचं आणि सॉल्व्हेंट मॉलिक्युल्सचं कधीही इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असतो कम्पेअर्ड टू एनायनचं आणि सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स. लक्षात घ्या, सीईटी साठी कोणाचं इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असतं? कॅटायनचं आणि सॉल्व्हेंट पार्टिकल्सचं इंटरॅक्शन स्ट्रॉंगर असतं कम्पेअर्ड टू एनायनचं आणि सॉल्व्हेंट पार्टिकल्स. समझ में आ रहा है? दिस इज कॉल्ड एज सॉल्वेशन. आणि व्हॉट इज सोल्युशन? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. काय असतं एन्थाल्पी ऑफ सोल्युशन? एन्थाल्पी ऑफ सोल्युशन इज क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ काय असते तर सॉल्वेशन. जरा इथं बघा, हा आयोनिक सॉलिड डिझॉल्व्ह झाला वॉटरमध्ये. कसं? द आयन्स आर सेपरेटेड इंटू मॉलिक्युल्स. Mx सॉलिड स्टेटमध्ये होता, तो M+ गॅशियस स्टेटमध्ये आणि X- गॅशियस स्टेटमध्ये मिळाला. एन्थाल्पी चेंज फॉर दिस स्टेप इज क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी आणि ΔH इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आता ह्यामध्ये क्रिस्टल लॅटाईस एन्थाल्पी पॉझिटिव्ह म्हटली आहे म्हणजे
तुम्ही ह्या सॉलिडला काय केला, सेपरेट केला आयन्स मध्ये. The amount of energy required to separate 1 mole of ionic solid into its constituent ions, मध्ये cations असू देत किंवा anions, is called as crystal lattice enthalpy in thermodynamics. समझ में आ रहा है? नेक्स्ट, आता हे जे आयन आहे, कॅटायन जो आहे, हा कॅटायनला कोण सराउंड करणार, वॉटर मॉलिक्यूल. हा एनायन आहे, ह्या एनायनला कोण सराउंड करणार, वॉटर मॉलिक्यूल. पण कसं, अपोजिट. कसं, कॅटायन असेल तर ऑक्सिजन बाउंड करणार, एनायन असेल तर वॉटर बाउंड करणार. बरं, मी काय सांगते ते पहिला ऐकून घ्या. कॅटायन